गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. छान, किती छान वाटतंय ना. मला माहितीये मी माझ्या वेडिंग मध्ये ना स्पेशली एक मोठा मेहंदीचा प्रोग्राम ठेवणार आहे. अगं तुला हवं तर इथून आम्ही एखादी बाई पाठवू तिकडे मेहंदी काढायला. नाहीतर आम्हीच येऊ आणि गाणी पण म्हणू. गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली गाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे गोरे आएंगे तेरे सजना. अगं हा बायकांचा कार्यक्रम आहे, याच्यात तो कसा येईल? येईल ग. कसा पकडला चोर. हॅलो लेडीज. अरे घ्या, नाव काढलं आणि शैतान हजर. थांबा, तिथेच थांबा. चला, हा बायकांचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुला इथे परवानगी नाहीये. जा तू. दे ग, येऊ दे बिचाऱ्याला. आई बिचारा वगैरे नाही हा तो. नचिकेत तू जा इथून. जा जा जा. चल नचिकेत, चल 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 चल. नचिकेत मी म्हंटल होतं ना मी तुला येऊच देणार नाही. दिस इज चीटिंग. सही. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. अच्छा, जा आता. थांब मी बघते. हा हॅलो. नचिकेत तू परत का आलास? तुला सांगितलं ना जा तू जा. सांगतो. अरे हा प्रोग्राम ज्यांनी स्पॉन्सर केलाय ब्लू डायमंड कंपनी, त्यांनी मला फोटोग्राफर म्हणून पाठवलाय. अगं बाई, हो का? या या, आमची काढा छायाचित्र. युद्धात आणि प्रेमात सगळं अलाउड असतं ना. या या, लवकर या इथे. फोटो काढा आमचे लवकर लवकर. अगं बाई, हे काय? मानसी, हिने बघ काय केलंय. काय? आई अहो तो विश्वासरावांचा व्ही आहे. अगं बाई, हे चिडतील ना. अगं बाई, मराठीत काढ. हो बाई मराठीतली. आपला फोटो. See, I told you मी येईन मेहंदी सेरेमनीला. आता बोल मला आय लव्ह यू. हातावर बघ ना लिहिलंय. लिहायला नाही सांगितलं, बोलायला सांगितलं. पण नको. नको म्हणजे दिस इज चीटिंग. अरे चीटिंग काय? माझी इच्छा. ठीक आहे.
नचिकेत, आय लव काय नाही. आय लव्ह नंतर यू असतं, काही नाही. बोल बोल बोल. अरे तसं नाही, म्हणजे बोल. नचिकेत, आय लव्ह यू. ताई, माझ्या हातावर परत मेहंदी काढा ना. अगं तुझी मेहंदी कशी विस्कटली? अगं आई, चुकून हात लागला. शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे, भुलले रे. हो गया मीरा, मैं जाती हूँ. हो बर बर, ये. हा ये ग. चला आई, आम्ही पण निघतो आता. हो, सकाळी लवकर उठायला लागेल ना. हो, निघा निघा. चला सई. हो आजी, ये. भेटूच उद्या आपण. चला. शुभप्रभात अप्पा. सुप्रभात. सुप्रभात सुप्रभात. आज सगळं महिला मंडळ आणि माझी 2 मुलं ही इथे हजर आहेत माझ्या खोलीत. काय भानगड काय आहे आज? अप्पा, तुम्हाला हळद लावायला आलोय. हा, अरे अरे. बसू का आता? बसा. अरे ज्या वयात संधिवातासाठी अंगाला तेल चोळायचं त्या वयात तुम्ही हळद लावताय मला. बरोबर आहे. आता पद्धत म्हटल्यानंतर सगळं रितसर व्हायलाच हवं. अगदी थोडं थोडं लाव बर का. चला, उष्टी हळद घेऊन जाऊयात नवरीकडे. हो बाई, नवरी वाटच बघत असेल आमची. आप्पा, हा, आता तुम्ही छान आंघोळ करून घ्या. हो, आंघोळ करून घ्यायला हवी. वा, छान वाटतंय एकदम. मग तुझ्या जावई बापूंनी घडवून आणलंय सगळं. होणाऱ्या आजी सासऱ्यांचं लग्न लावायला निघालाय पठ्ठ्या. अगदी स्वप्नातल्या राजकुमारी सारखं वाटतंय बाई मला. लग्न झाल्यापासून अगदी कायम यांच्या आधी उठायचं आणि यांना काढा करून द्यायचा. अशीच दिवसाची सुरुवात असते माझ्या. का मानसी काकू, कल्पना काकू ते आहेत ना, तरी पण तुम्हालाच का? हो ग, पण सुना आल्या तरी माझ्याच हातचं लागतं ना त्यांना सगळं. कित्येक वर्षांनी अनुभवतेय मी हे सुख. अहो, यायचं का आम्ही? उष्टी हळद घेऊन आलोय नवरीसाठी. या वेटिंग फॉर या. या. अगं काय किती कौतुक करताय माझी. करून घ्या हो आई, असा नाच जावई मिळायला नशीब लागतं.
यांनी हळद लावून घेतली का? हो हो अगदी आनंदाने. ऑल ऑफ दिस इज सो लवली ना. मला पण लग्न करायचंय. कादंबरी त्यासाठी मुलगा शोध आधी. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो. कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान जावई बापू आणि मी पण बाहेरची माणसं. चला झालं ना सगळ्यांचं. आता छान उखाणं होऊन जाऊ दे. ए सारखे कसले उखाणे घ्यायला लावतं ग? घ्या हो आई. घ्यायचाच असतो. हो 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 प्लीज घे ना. 50 वर्ष झाली लग्नाला, हळद लागली परत. विश्वासरावांचं आणि देवकीचं प्रेम आता झालंय गडद. वाव. हा मस्त आहे. देवकीचं उखाण्यावर 1 ग्लास. चला इथलं झालं ना सगळं. आई मी निघतो. आम्हाला तयारी करायची आहे. सई आई येते ना. मी इथे थांबू. मला आजीला तयार करायचंय. तुम्ही तर कारणच शोधत असता हल्ली. थांबा या लवकर पण. हो. ए साई, आले आजी. दिगंबरा मला जाऊ दे. अगं बाई गुरुजी आलात ना तुम्ही. बरं झालं बाई. आणखीन काही हवंय का तुम्हाला इथे? हो आम्ही आधीप्रमाणे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. ठेवलंय ना, मग मी बघतो ना. हो हो हा आहेच. म्हणजे काही लागलं तर ह्यालाच सांगा. तोपर्यंत आम्ही जरा आलोच जरा आम्ही. गुरुजी काय पाहिजे ते घ्या. हो. सगळं तुमचंच आहे. हो. सॉरी. आजी तुला सांगू, तू ना आज फक्त गोड नाही दिसणार आहेस, तर लाडू, पेढा, बर्फी, जिलबी सगळी एकत्र दिसणार आहेस. अगदी खानदानी मराठी सौंदर्य. पुरे किती स्तुती करशील माझ्या म्हातारीची. ए आजी, म्हातारी कोण म्हणतंय तुला? तू अजिबात म्हातारी नाहीयेस. आणि आज तर माझी आजी अगदी नव्या नवरीसारखी दिसणार आहे. तू ना म्हणजे अगदी कहर आहेस. ते सगळं जाऊ दे आजी. मला सांग ना, आप्पा आणि तुझं लग्न कसं ठरलं? अगं माझ्या मावशीने आणलं होतं हे स्थळ. काय सांगतेस? हो, म्हणाली मुलगा अगदी हुशार आणि मेहनती आहे, नकार देण्यासारखं काही नाहीच आहे म्हणाली. माझे आप्पा आहेतच हुशार आणि मेहनती. अगं हो, पण डरकाळी बहादर आहेत हे कुणाला माहित होतं. आता इतकी वर्ष झाली सवय त्यांच्या अगदी जमदग्नीपणाची. पण आजी खरंच तू ना आप्पांच्या या स्वभावाला अगदी हसून खेळून सगळं समजून घेतेस. अगं प्रेम असलं ना की काही समजून जुळवून घ्यावं लागत नाही. आता 50 वर्ष झाली लग्नाला, एवढा रागीट स्वभाव आहे यांचा, पण मला त्याची कधीच खंत नाही वाटली बाई. उलट समाधान वाटलं. नक्की काही नाही. तुम्ही ना खरंच आदर्श जोडपं आहात. अगं आमचं सोड, पण मी ना आज तुझ्या आणि नचिकेतच्या लग्नाची स्वप्न बघते. सई, तुमच्या दोघांचं लग्न पण आपण असंच अगदी खूप धूमधडाक्यात करूया. हा, नाही तर असं करायचं का की आम्ही खाली सप्तपदी करू आणि वर तुम्ही लग्न लावून टाकता का? आजी तू म्हणजे ना, म्हणजे मंत्र तर सारखेच असतात ना.
अगं आणि एकदा लग्न झालं ना की आप्पा मग काय करणार आहे? तुला सगळं सोपंच वाटतं ना आजी? अगं मजा केली ग. मला माहितीये हे काही एवढं सोपं नाहीये. बरोबर आहे. हो बरोबर आहे. बर चल आता आपले बाजीराव तयार झाले असतील कधीच. मुजरा सरकार. चला. हो चिनू बाळा मला कळतंय पण आता नीट अभ्यास करायचा. चल ठेवते. भाऊजी तयारी झाली का अप्पांची? हो 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 दादा गेलाच आहे आणायला. हो बरे. चला हे ठेवूया तिकडे आपण. हा स्वागताची तयारी. आज चिन्मयानंदाची खूप आठवण येते नाही. तो असायला हवा होता लग्नाला. हो वहिनी पण नेमकी त्याची परीक्षा सुरू झाली. हो आता दिवाळीत येतीलच चिरंजीव. हो दिवाळी तशी तोंडावरच आहे म्हणा. चला 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 आप्पा येतायत. नवरदेव आले. तयारी करा, तयारी करा. आणि कुठे गेले सगळे? या अप्पा स्वागत आहे. अप्पा खूप छान दिसताय. अगदी रुबाबदार दिसताय तुम्ही अप्पा. हो हो पास सुनबाई. अहो पुरे झालं कौतुक माझं. चला आप्पा या. या या अप्पा. You look so beautiful. हो. चला निघायचं ना. हो हो निघू ना. बट लुक तिला किती घाई आहे सेकंड मॅरेजची. हे इश्शा. एनिवे सई तू कधी रेडी होणार आहे? तुम्ही आजीला घेऊन पुढे जा. मी येते पटकन तयार होऊन. हा? दे दे दे. हा. लवकर ये. हो हो जा जा तुम्ही. चल Come on, Devki. Let's go. काय आलं? अरे त्याला बोलता येत नाही. तो असेच चित्र विचित्र आवाज काढत असतो. पण मगाशी तर जाऊ द्या ना सगळं. मी काय म्हणते आम्ही आहोत ना. आम्हाला सांगा काही हवंय का तुम्हाला? नाही नाही. बर. सूर्या कोणाचं आहे? आप्पा थांबा मी बघते. नाही थांबा सुनबाई मी बघतो. द्या. हा निघा तुम्ही निघा निघा. अहो अप्पा काय करताय तुम्ही? अहो आज तुमचं लग्न आहे. आता आई पण येईल. बसा बघा तुम्ही बसा. अरे काय सारखं मगाचपासून लग्न आहे करतोयस? अरे हे माझं दुसऱ्यांदा लग्न आहे आणि नवरी सुद्धा तीच आहे. हो पण लग्न आहे ना. आणि असं लग्न घरात नवऱ्या मुलांनी काम करायची नसतात. हा बसा तुम्ही. आणि द्या इकडे आता. अरे तुम्ही बसा हो अप्पा बसा. ठीक आहे.